नमस्कार. आज मी तुम्हाला चायनीज ठेल्यावर मिळतात तसेच मंचुरियन इझी पद्धतीने घरी कसे बनवायचे हे सांगणार आहे. हे मंचुरियन तुम्ही घरी बनवल्यावर बाहेर जाऊन मंचुरियन न खाता घरीच बनवाल, हे मात्र नक्की. कारण याचा स्वाद आणि करण्याची पद्धत अगदी मार्केटच्या मंचुरियन सारखीच आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मंचुरियन बनवण्याकरता इथे मी पूर्ण एक पत्ताकोबी बारीक अशी कापून घेतली. सगळ्यात इझी पद्धतीने पत्ताकोबी कशी कापायची याची तुम्हाला एक ट्रिक सांगते. पत्ताकोबी जाडसर कापून छोट्या मिक्सर पॉट मध्ये पल्सवर 2 ते 3 सेकंदवर बारीक करायची. मस्त अशी बारीक होते. लक्षात ठेवा, खूप जास्त वेळ बारीक करायची नाही, नाहीतर पेस्ट होऊ शकते, किंवा तुम्ही किसणीने देखील किसून घेऊ शकता. त्याच प्रकारे इथे मी गाजर देखील मिक्सर पॉट मध्ये अशा प्रकारे पल्सवरती बारीक करून घेतलेला आहे. तर पाऊण वाटी गाजर घेतलेला आहे. आता पत्ताकोबी आणि गाजर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे गाजर नाही यूज केलं तरीही काही हरकत नाही. पत्ताकोबीचे देखील आरामात छान असे मंचुरियन रेडी होतात. पत्ताकोबी मिक्सर पॉट मध्ये बारीक केल्यामुळे जास्त पाणी सोडते, त्यामुळे पत्ताकोबीला अशा प्रकारे हाताने स्मॅश करायचं व मग व्हिडिओमध्ये दाखवते अशा प्रकारे पत्ताकोबीचं सगळं पाणी काढून घ्यायचं. यामुळे पत्ताकोबीमध्ये जास्त मैदा घालावा लागत नाही आणि मंचुरियन पटकन बांधले जातात. इथे मी पूर्ण पत्ताकोबी मधलं पाणी काढून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ऍड करायचं आहे. तर सगळ्यात पहिले चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. तर पोहे खायच्या चमच्याने इथे मी पाऊण चमचा मीठ घेतलेला आहे. ठेल्यावाले मंचुरियन मध्ये अजिनोमोटोचा वापर करतात, त्यामुळे इथे मी देखील चिमटीभर अजिनोमोटो घेतला आहे. हे टोटली ऑप्शनल आहे. अर्धा चमचा इथे मी अद्रकचे काप घेतले आहे. 1 चमचा हिरवी मिरचीचे काप घेतले आहे. तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर मिरची स्किप केली तरीही चालेल. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा आपल्याला इथे सोया सॉस घ्यायचा आहे. त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला इथे शेजवान चटणी घ्यायची आहे. शेजवान चटणी नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा रेड चिली सॉस टाकू शकता. आता आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मंचुरियनच्या बाइंडिंग करता 1 पळी चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 पळी चमचा मैदा ऍड करायचा आहे. इथे मी पूर्ण साहित्य एका पत्ताकोबीनुसार सांगत आहे, त्यामुळे पत्ताकोबी लहान मोठी असल्यास मैदा आणि कॉर्नफ्लॉवर थोडा कमी जास्त होऊ शकतो. आता आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावर चेक करायचं आहे की मंचुरियन बांधल्या जात आहेत का. त्यानुसार आपल्याला परत मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ऍड करायचा आहे. इथे मी परत एकदा अर्धा पळी चमचा कॉर्नफ्लॉवर ऍड केला आहे आणि त्यापेक्षा थोडा कमी मैदा ऍड केलेला आहे. बाहेरचे मंचुरियन फुललेले आणि अगदी सॉफ्ट असतात, तर त्यामध्ये बेकिंग पावडरचा वापर करतात. इथे मी देखील छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे, त्यामुळे मंचुरियन मस्त असे आतून फुलतात आणि सॉफ्ट होतात. आता पूर्ण मिश्रण मिक्स करून झाल्यावर आपला हात पाण्याने ओला करून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे मंचुरियन बॉल बनवून घ्यायचे आहेत. तर हाताला पाणी लावल्यामुळे पटापट मंचुरियन बॉल बांधता येतात. तर बस अशा प्रकारे इथे आपल्याला सगळेच मंचुरियन बॉल रेडी करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 37 मंचुरियन बॉल बनवून घेतलेले आहेत. तर पूर्ण एका कॅबेजमध्ये आपण एवढे सारे बॉल्स बनवून घेऊ शकतो. मंचुरियन तळण्याकरता तेलाचं टेम्परेचर परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. तेल जर खूप जास्त गरम असेल तर मंचुरियन वरतून कलर पकडतील आणि आतून कच्चे राहतील, आणि तेल जर थंड असेल तर मंचुरियन तेलामध्ये फुटू शकतात. एक मंचुरियन टाकून बघायचा आणि अशा प्रकारे बुडबुडे आले की मग इतर मंचुरियन टाकून द्यायचे आणि गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरच तेल गरम करून घ्यायचं आहे. पूर्ण मंचुरियन तळण्याकरता आपल्याला गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा आहे. मंचुरियन कढईमध्ये टाकल्याबरोबरच लगेचच आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने परतवायचे नाही आहे, नाहीतर मंचुरियन तुटू शकतात. 1 ते 2 मिनिटांनंतर मग मंचुरियन आपल्याला अशा प्रकारे पलटून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती मंचुरियन तळून घ्यायचे आहे. एक बॅच मंचुरियनची तळण्याकरता इथे मला 10 ते 15 मिनिटं लागलेले आहेत आणि अशा प्रकारे मंचुरियन मस्त असे कलर पकडून घेतात आणि बस त्यानंतरच मंचुरियन काढायचे आहे. खूप कच्चे देखील ठेवायचे नाही आणि अगदी जास्त डार्क देखील करायचे नाही. बस असा रंग आला की मंचुरियन आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे. मस्त आतून छान असे हे मंचुरियन फुललेले असतात आणि छान याची टेस्ट लागते. आता मंचुरियनची ग्रेव्ही आपल्याला इथे तयार करायची आहे. त्याकरता मी गॅसवरती एक पॅन ठेवून गॅसचा फ्लेम फुल केलेला आहे आणि त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे. तेल गरम झाल्यावर 1 पोहे खायचा चमचा बारीक कापलेला लसूण टाकायचा आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा अद्रक घालायचा आहे. परतून घ्यायचं आहे. अद्रक आणि लसणाला हलका ब्राऊन रंग येईल तोपर्यंत आपल्याला अद्रक लसूण परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 हिरवी मिरची बारीक कापून ऍड करायचे आहेत. हे देखील परतून घ्यायचे आहे आणि इथे मी 1 पूर्ण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो इथे आपल्याला ऍड करायचा आहे. परतून घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम आपल्याला इथे फुलच ठेवायचा आहे. 1 ते 1.5 मिनिटं अशाच प्रकारे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे, त्यामुळे कांद्यामधला कच्चेपणा निघून जाईल. आता इथे मी बारीक कापलेली शिमला मिरची ऍड करते आहे. भाज्या तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर 1 चमचा इथे मी पत्ताकोबी टाकते आहे बारीक कापलेली
आणि थोडेसे अशा प्रकारे बारीक स्लाइसेस मध्ये मी इथे गाजर कापलेलं आहे. इथे आपल्याला ह्या भाज्या 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायच्या आहे. खूप जास्त वेळ परतवल्या तर भाज्या सॉफ्ट होतील आणि मंचुरियन खाताना शिजलेल्या भाज्या आपल्याला छान लागणार नाही. 1 ते 2 मिनिटं भाज्या परतवून झाल्यावर आता आपल्याला यामध्ये ग्रेव्ही करता पाणी ऍड करायचं आहे. तर त्याकरता इथे मी 2 वाटी पाणी ऍड करत आहे. इथे मी ड्राय मंचुरियन बनवते त्यामुळे खूप जास्त पाणी ऍड करत नाही आहे. तुम्हाला जर ग्रेव्हीचे मंचुरियन बनवायचे असेल तर 2च्या ऐवजी 3 वाटी पाणी ऍड करू शकता. आता चवीनुसार आपल्याला इथे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. चिमटीभर अजिनोमोटो घालायचं आहे. त्याचबरोबर याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यावर आपल्याला इथे काही सॉस ऍड करायचे आहे. तर इथे मी 1 चमचा शेजवान सॉस घेतलाय. शेजवान सॉस ऐवजी तुम्ही रेड चिली सॉस यूज करू शकता. त्याचबरोबर 1 चमचा टोमॅटो सॉस आणि 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन 1 पोहे खायचा चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ग्रेव्हीमध्ये ते ऍड करायचं आहे. तुम्हाला जर थोडं घट्ट आवडत असेल तर तुम्ही 1च्या ऐवजी 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता. मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये आता आपल्याला मंचुरियन बॉल ऍड करायचे आहेत. इथे मी ड्राय मंचुरियन बनवते त्यामुळे इथे मी सगळे मंचुरियन बॉल एकाच ग्रेव्हीमध्ये ऍड केले आहे. तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही आवडत असेल तर इथे मी 2 वाटी पाणी ऍड केलं होतं. तुम्ही 2 वाटीच्या ऐवजी 3 वाटी पाणी आणि कॉर्नफ्लॉवर 1 चमच्याच्या ऐवजी 2 चमचे ऍड करून छान अशी ग्रेव्ही तयार करू शकता. आता यावरती मी परत थोडेसे गाजर, शिमला मिरची आणि पत्ताकोबी टाकलेली आहे आणि बस अशा प्रकारे मस्त असे आपले मंचुरियन इथे रेडी झालेले आहेत. लगेचच गरमागरम मंचुरियन प्लेटमध्ये काढून घेऊयात. गार्निशिंग करता थोडीशी कांद्याची पात आणि थोडासा कोथिंबीर टाकून आपण हे मस्तपैकी सर्व करूया. तर अशा प्रकारे आपले मस्त असे गरमागरम बाहेर स्ट्रीट स्टाईल, मार्केट स्टाईल मंचुरियन रेडी आहे. तुम्हाला एक मंचुरियन इथे मी तोडून दाखवते त्यामुळे तुम्हाला कळेल की आतून हा मंचुरियन अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि टेस्टला तर अगदी असं वाटेल की बाहेरचेच मंचुरियन आहेत. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. परत भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.